नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझं युट्यूब चॅनल फ्युचर ब्युरोक्रॅट्सवर मनापासून स्वागत करतो. या चॅनलवर मी तुमच्यासाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1 म्हणजे जीएस पेपर 1 च्या जो पेपर आहे त्या पेपरचे व्हिडिओ अनालिसिस सिरीज घेऊन आलेला आहे. तर आतापर्यंत आपण 5 पेपरचं अनालिसिस कंप्लीट केलेलं आहे 2020, 20, 21, 22, 23 आणि 24 पर्यंत झालेला आहे लेटेस्ट पर्यंत. आणि आता आपण 2019 हा पार्ट तिसरा आज आपण रेकॉर्ड करणार आहोत. तर याच्यामध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन्स पाहणार. तर याच्यावर मी हे 2 पार्ट अपलोड केलेले आहेत. फ्युचर ब्युरोक्रॅट्स हे चॅनल आहे, हा लोगो आहे, तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही डायरेक्ट पार्टचे पाहत असाल तर याचा पार्ट 1 आणि पार्ट 2 पहिले पाहून घ्या आणि त्याच्यानंतरच पार्ट 3 ला स्टार्ट करा. आणि त्याच्यानंतरचे हे जे 5 पेपर झालेले आहेत हे 5 पेपर आहेत यांचा सुद्धा अनालिसिस पाहून घ्या, जेणेकरून जे 28 सप्टेंबर रोजी एक्झाम होणार आहे त्यासाठी तुम्हाला फायदा होणार आहे. तर चला तर आपण आता मग याचा पार्ट 3 ला स्टार्ट करूया. आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम या चॅनलला व्हिजिट करत असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण आतापर्यंत 70 क्वेश्चन्स अनालिसिस झालेले आहे आपला. तर त्या दिवशी आपण पर्यंत होतो. आणि एक टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे माझं, फ्युचर ब्युरोक्रॅट्स नावानं. त्याची लिंक जी असेल ना ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल. त्या चॅनलवर मी करंट अफेअर्सचे आर्टिकल टाकतो जे परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे असतात आणि त्याच्यातून आपले कसे प्रिलिम्सचे क्वेश्चन तयार होतात हे सुद्धा मी तिथं क्विजच्या माध्यमातून घेत असतो. तर म्हणजे आर्टिकल्स आणि क्विज दोन्ही पण त्या चॅनलवर आहेत. तर टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. टेलिग्रामचं चॅनल सुद्धा फ्युचर ब्युरोक्रॅट्स म्हणून आहे, ते तुम्हाला जॉईन करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे 71वा प्रश्न. बहिर्गत शक्तीच्या खनन कार्यामुळे पुढील काही भूरूपांच्या आकृती दिलेल्या आहेत आणि त्यांची निर्मिती कोणत्या बहिर्गत शक्तींमुळे झालेली आहे यांचा योग्य पर्याय निवडायचा आहे. म्हणजे इंग्लिश मध्ये द फॉलोइंग फीचर्स आर रिलीफ फीचर्स क्रिएटेड बाय एक्सटर्नल फोर्सेस. सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन फ्रॉम दिस रिलीफ फीचर्स क्रिएटेड बाय एक्सटर्नल फोर्सेस. तर आता यू शेप व्हॅली आहे, जॉर्ज आहे, बारखान आहे आणि आर्च आहे. तर हे कशामुळे तयार होतात तर ते आपल्याला माहिती. हे जी यू आकारची आणि घडी आहे, जरी 2 प्रकारची असते, एक व्ही असते आणि एक यू असते. ही जी व्ही शेप आहे ती आपल्या फक्त नद्यांमुळे तयार होते, तिच्या उगमस्थानाकडील घर्षणांमुळे किंवा अपक्षय कारणामुळे. आणि जे यू आकारची दळी आहे ती होते हिमनदीमुळे, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो ग्लेशियर. इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे बघा ग्लेशियर, कारण हा 1 नंबर लिहायचं ना. यू शेप व्हॅली, बी शेप व्हॅली ही आपली नॉर्मल रिव्हरमुळे होते, रिव्हरचं इरोजनल फीचर आहे ते. आणि हिमनदी आहे जी यू शेप असते ती हिमनदीमुळे होते. तर आपल्याला उत्तर तर भेटूनच गेलं आपल्याला, कारण यू आकारची दरी आहे हिमनदीमुळे भेटते. इथे एकच ऑप्शन आहे. आता आपल्याला इलिमिनेट जर केला आपण, इलिमिनेशन मेथडचा जर वापर केला आपण, तर इथे आपल्याला आपलं उत्तर भेटून गेलेलं आहे. कशामुळे होते? घडी जी आहे ना, घडी ती नदीमुळे होते. बारखान हे हवेमुळे होते, जशी जशी हवा होते तशी तशी ही हवा होत असते. हवेची दिशा अशी असते, हळूहळू डिपॉझिट होत राहते आणि हे असा हॉर्न सारखा तयार होतं बघा. असं असं हे इथे जमा 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 होत राहते, तर त्याला बारखान असं पण म्हणतो. बारखान, सेफ, वात गरता वगैरे, तर हे वाऱ्यामुळे तयार होणारे फीचर आहेत. आणि कमान, ही कमान आहे ती सागरी कमान आहे. आता सागरी कमान म्हणलं ते समुद्र लाटा यांपासूनच ती निर्माण होणार असते. एक असतो वात गवाक्ष. वात गवाक्ष वात म्हणजे वारा आणि गवाक्ष म्हणजे सुद्धा कमान होते, जी वाऱ्यामुळे अशी निर्माण होते. ती वाऱ्यामुळेच निर्माण होते, पण ही समुद्रामुळे निर्माण झाली. आणि तिथे मग सेपरेट ऑप्शन येतो की वात गवाक्ष किंवा वात कमान, असा हा कमानीसारखा भाग दिसतो आणि जी वाऱ्याच्या खनन कार्यामुळे होते. ज्यावेळेस तुम्ही भूरूपे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो लँडफॉर्म्स, हा चॅप्टर तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यासा एनसीआरटीच्या 11th एनसीआरटी फिजिकलच्या, तर त्याच्यामध्ये सुद्धा हे व्यवस्थितरित्या दिलेले आहे. किंवा तुम्ही जर कोणते रेफरन्स बुक रेफर करत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा हा टॉपिक व्यवस्थित पद्धतीने डिस्कस केला असेल. तुम्हाला फक्त लक्ष देऊन करायचं आहे. खनन कार्यामुळे झालेत, अपक्षन कार्यामुळे झालेत, की संचयनामुळे झालेत. म्हणजे इरोजनल आणि डिपोजिशनल इंग्लिशमध्ये 2 असतात, एक असतात इरोजनल फीचर्स आणि एक असतात डिपोजिशनल फीचर्स. तर ते तुम्हाला व्यवस्थितरित्या करायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे विधान अ आणि ब यांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा असं म्हणलेलं आहे त्यांनी. तर सौरशक्तीपासून येणाऱ्या उष्णतेपैकी 35% उष्णतेचा पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापण्यास उपयोग होत नाही, तिला पृथ्वीची भूधवलता असे म्हणतात. तर हे बरोबर आहे. जो काही आपल्या पृथ्वीकडे सूर्यापासून जी काही किरण येतात ही अर्थच्या असं ऍटमॉस्फिअर. तर एक हीट बजेट नावाची एक कन्सेप्ट आहे, त्याची इमेज आहे ती तुम्हाला दाखवून देईल. तर हे आहे सन, येस म्हणजे सन. तर येणारे जे सूर्य आहेत तर याच्यातले 35% असे रिफ्लेक्ट केले जातात. उरलेले किती 65% हे पृथ्वीच्या वातावरणामध्ये एंट्री करतात. तर ते आपल्याला तापमान वाढवण्यासाठी कारणीभूत असतात.
हवेचे अणू, लहान धुलीकण, ढग, पृथ्वीचा पृष्ठभाग यांच्यापासून विकिरण आणि परावर्तन. इंग्लिशमध्ये जर बघाल तुम्ही तर इथे दिलेलं आहे त्याने स्कॅटरिंग आणि रिफ्लेक्शन या ज्या प्रोसेस आहेत यांच्यापासून होणाऱ्या प्रोसेसमुळे उष्णता लघु लहरीद्वारे आकाशात पाठवली जाते. आणि काय म्हणलेलं आहे तर ती जे शॉर्ट सोर्सच्या माध्यमातून ती वापस केलेली जाते. स्मॉल डस्ट पार्टिकल क्लाउड्स, हीट ट्रान्सफर्ड बाय स्मॉल डस्ट पार्टिकल्स, लघु लहरीद्वारे आकाशात वापस पाठवलेली जाते. तर हे ऍक्च्युली दोन्ही उत्तर बरोबर आहेत. पर्याय अ आणि पर्याय दोन्ही सत्य असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण देते असं म्हणलेलं आहे. तर या उत्तराचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. तर मी जी इमेज आहे हिट बजेटची एनसीईआरटी मधली ती तुम्हाला इथे दाखवून देतो. तर आता पाहू शकता ही इमेज इथे आणलेल्या इमेजला मूव्ह करतो जेणेकरून तुम्हाला इमेज लक्षात येईल. तर ही ती इमेज आहे, अर्थचं बजेट आहे. तर आता ही 100% सोलर एनर्जी मी ते हायलाइट करत जाईल, तिथून पहा ही 100% एनर्जी येते. त्याच्यापैकी -6% म्हणजे ती स्कॅटर्ड झालेली आहे आणि रिफ्लेक्टेड. इथे दोन शब्द वापरले त्यांनी, तेच बघा जे प्रश्नामध्ये दोन शब्द वापरले आहेत, एक आहे स्कॅटरिंग आणि दुसरा आहे रिफ्लेक्शन. या दोन प्रोसेस पासून किती टक्के एनर्जी रिफ्लेक्ट झाली? 6%. हे 6% इकडे गेलेली, प्लस हे 27% आणि 2% अर्थने गेलेली. तर यांचं जर ऍडिशन केलं तर होते 35% हे रिफ्लेक्ट होते. म्हणजे स्टेटमेंट अ मधलं जे 35% दिले हे एक्झॅक्टली बरोबर आहे. ही एनसीईआरटी मध्ये ऍज इट इज डायग्राम आहे. तर उरलेलं जे 65% आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन त्यांनी इथं खाली दिलंय. ऍब्सॉर्ब बाय अर्थ, हे ऍब्सॉर्ब बाय अर्थ किती पर्सेंट आहे? 17%. 34% ऍब्सॉर्ब बाय अर्थच आहे. नंतर हे 40% रिमेनिंग सुद्धा हे ऍब्सॉर्ब बाय अर्थ आहे. पण यांचं जेव्हा ती वापस जात असते त्याच्या वेळेस तो कशामुळे होते? हे स्कॅटरिंग रेडिएशनमुळे आहे आणि हे डायरेक्ट रेडिएशनमुळे आहे. तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर 65% आपण ऍब्सॉर्ब करतो, 35% हे रिफ्लेक्ट केले जाते. म्हणून स्टेटमेंट ए आणि स्टेटमेंट बी हे दोन्ही करेक्ट आहेत आणि स्टेटमेंट बी जे आहे ते स्टेटमेंट ए ला करेक्ट करते. बरोबर. तर स्कॅटरिंग टू स्पेस कशामुळे होते? तर क्लाउड्स आणि डस्ट पार्टिकल वगैरे असतात त्याच्यामुळे ती रिफ्लेक्ट बॅक केलेली जाते. तर दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत आपले. आणि इथे बघा शॉर्ट वेव्ह रेडिएशनच त्यांनी दिलेलं आहे. जर तिथे शॉर्ट वेव्ह किंवा लॉंग वेव्ह रेडिएशन म्हणलं असतं तर आपली झाली, कारण प्रश्नामध्ये त्यांनी म्हणताना शॉर्ट वेव्ह म्हणलेलं आहे. पण इथे वाचू शकतो मराठीमध्ये लघु लहरींद्वारे, आणि इथे त्यांनी शॉर्ट वेव्ह सोलर रेडिएशनचं डिस्ट्रीब्युशन दिले. आता परीक्षेसाठी तुम्हाला नेक्स्ट परीक्षेसाठी जर प्रश्न बनायचं तर ते लॉंग वेव्ह रेडिएशनवर प्रश्न बघू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे की नाही, आपण त्याला पण पुढचा जर बनवायचा असेल तर नेक्स्ट क्वेश्चन पुढच्या एक्झाम मध्ये बनवायचं असेल तर ते लॉंग वेव्ह रेडिएशन मध्ये. तर तुम्ही ही डायग्राम सुद्धा व्यवस्थितरित्या पाहून घेऊन चला, ही एनसीईआरटी मध्ये दिलेली इमेज आहे ऍज इट इज आपण तिथे तुम्हाला दाखवलेली आहे. तर याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 1. दोन्ही विधान बरोबर आहेत आणि ब हे च योग्य स्पष्टीकरण आहे. बोथ ए अँड स्टेटमेंट आर ट्रू अँड बी इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ स्टेटमेंट ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे लोकल विंड्स आणि रिजन कुठल्या रिजन मध्ये आढळतात, तर त्याच्याविषयीचा प्रश्न आहे. तर तुम्हाला तुम्ही येथे दाखवून देईल. आता चिनूक हे उत्तर अमेरिकामध्ये सापडणारे वारे, उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वत. तर अ च पर्याय 4 असायला हवं, कारण चिनूकवर 2021 ला आणि हा पेपर 2019 आहे. तर 2021 ला प्रश्न आलेला आहे आणि 2019 ला म्हणजे रिपीट झालेली आहे चिनूक ही थीम. तर आपण इथे इलिमिनेशन मेथडचा वापर तर करणार आहोत, पण प्रश्न पण कसे रिपीट होतात ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. तर आता अ चं उत्तर मला 4 होय आणि अ चं उत्तर एकाच ऑप्शन मध्ये 4 आहे. जर बघसाल तुम्ही ऑप्शन क्रमांक 1 इथंच अ चं उत्तर 4 दिलं, तर मी इथं अगेन इलिमिनेशन मेथड लावून याचं उत्तर बरोबर आणणार आहे. तर हा एकदम म्हणजे आपण काय म्हणतो इलिमिनेशन मेथड एकदम सोपा, एकदम लो हँगिंग फ्रुट्स इलिमिनेशन मेथड म्हणून आपल्याला बाकी 3 चेक करायची सुद्धा गरज पडत नाही. जर तुमचा थोडाफार अभ्यास असेल, बेसिक्स नॉलेज तुमच्याकडे असेल आणि तुम्ही इलिमिनेशन मेथडचं जर अप्रोप्रिएट ऍप्लिकेशन केलं एक्झाम मध्ये, योग्य पद्धतीने जर इलिमिनेशन मेथड लावली ना, तर तुम्हाला 100% तुमचं करेक्ट आन्सर भेटणार आहे. आता मग फॉन कुठे असणार आहेत? तर फॉन हे युरोपमधील आल्प्स पर्वतामध्ये ती वाहणारे वारे आहे. ब च 1 आहे. लू तर हे भारतीय उत्तर भारतीय मैदानामधील आहे. तर क च 3 आणि मिस्टल हे दक्षिण युरोप ते भूमध्य समुद्र. आता इथे युरोप 2 आहेत, तर तुम्हाला अल्प्स हे फॉन जर माहित असले असते फॉन कुठे असतात तर हे अल्प्स पर्वतामध्ये असतात युरोप मधल्या, तरी तिथे तुम्ही इलिमिनेट करू शकला असतात. तर याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक उत्तर 1. तर आपल्याला उत्तर भेटले. तर मी एक वाऱ्यांची डायग्राम आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवून देतो. तर पाहू शकता मित्रांनो, आता त्या डायग्राम आपल्याला भेटलेली आहे, तर हिला मी मोठं करतो जेणेकरून तुम्हाला पाहता येईल की वारे कुठून कोणते वाहतात ते. तर एक आहे तिथे चिनूक, दुसरं इथे दिलेलं आहे फॉन आणि त्याच्यावर आहे मिस्टल. फॉन आणि मिस्टल हे दोन्ही युरोप मधले आहेत. चिनूक हे कुठे आहेत? उत्तर अमेरिका. हा उत्तर अमेरिकेतला आहे.
बरोबर. तिथले हे वारे आहेत. हा अँडीज पर्वत आहे, रॉकीज पर्वत असा आहे आणि हा अँडीज पर्वत हे असा आहे. इथे आपल्या उत्तर भारतामध्ये लू हे वारे वाहतात. इथे फॉन दिलेला आहे युरोपमध्ये आल्प्समध्ये आणि मिस्टल दिलेला आहे युरोपमध्ये भूमध्य सागरावर. युरोप ते भूमध्य सागर म्हणजे दिशा बघा. इथे बाण कसं दाखवलं, युरोप पासून भूमध्य सागराकडे येतात. जर हा हिरवा बाण बघितला तर तो खालच्या दिशेला आहे, इथं भूमध्य सागर आहे आणि फॉन कुठे आहे, आल्प्समध्ये चाललेले आहे. तर हे होतं वाऱ्यांचं डिस्ट्रीब्युशन. तर ह्या मॅप मी इथे साईडला आपण स्मॉल करून तुम्हाला ठेवून देईल. अजून एक लिस्ट आहे जिथे मी आणलेली आहे, तिला आपण पाहूया आता. तर हे वारे कुठून कोणते वारे वाहतात. तर इथे चिनूक आहे बघा. चिनूक कुठे येतात, रॉकीज माउंटेन. फॉन कुठे आहे, आल्प्स माउंटेन. खासमीन कुठे आहेत, स्पेन मध्ये आहेत. सिरोक्को सहारा ते मेडिटेरियनवर आहे. अजून विचारलेला कोणता, मिस्टर विचारला होता, आल्प्स ते फ्रान्स. म्हणजे फ्रान्स हा एकदम भूमध्य सागर भागाला लागून असणारा भाग आहे. तर तुम्हाला ही लिस्ट मी इथे परत साईडला ठेवून देणार आहे. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्यावेळेस तुम्ही याची स्क्रीनशॉट वगैरे मारून घ्या. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. इलिमिनेशन मेथडवरून सुद्धा आपल्याला हे करता आलेलं असं. जर तुम्हाला हे लू जरी माहित असले असते कोणत्या भागामध्ये असतात लू, उत्तर भारतामध्ये असतात, तर कच तीन सुद्धा हे एका याच्यामध्ये सुद्धा जे भारतातले. जर तुम्ही जगाचा भूगोलचा अभ्यास नव्हता केला, फक्त भारताचं वातावरण म्हणजे भारताचं हवामान, क्लायमेटॉलॉजी, इंडियन क्लायमेटॉलॉजीचा जरी अभ्यास केला असता तरी तुम्ही हे लू वरून सुद्धा इलिमिनेट करू शकला असतात प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, परत हा जोड्यालाचा प्रश्न आहे आणि इथे सुद्धा आपल्याला इलिमिनेशन मेथड काम करणार आहे मित्रांनो. तर इलिमिनेशन मेथड चा आपल्याला एक वापर करायचा आहे. तर आता पर्वतीय मृदा, काळी मृदा, वाळवंटी मृदा आणि जांभी मृदा असं दिलेलं आहे आणि इकडे कोणत्या प्रकारची पिके त्या मृदेमध्ये येऊ शकतात असं म्हणलेलं आहे. मृदेचे प्रकार आणि इकडे पिके. आता तुम्हाला पर्वतीय मृदा, वाळवंटी मृदा, जांभी मृदा हे माहित नसेल, पण तुम्हाला काळी मृदा माहित असायला हवी. काळी मृदा ही महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी सापडते आणि काळ्या मृदेलाच आपण रेगूर मृदा म्हणतो. आणि ह्याच मृदेला आपण कापसाची काळी मृदा सुद्धा म्हणतो. तर त्याच्या नावातच आहे बघा, कापसाची काळी मृदा. तर ह्या काळ्या मृदेमध्ये काय येणार झाला, तर कापूस येणार झाला. अचं मला 4 हवे. अचं 4 पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे आणि हेच माझं उत्तर असणार आहे. अगदी सोपा इलिमिनेशन मेथड. बेसिक्स नॉलेज असलं पाहिजे तुम्हाला. तुम्ही स्टेट बोर्डचे पुस्तक जरी वाचून गेला असतात, त्याला म्हणजे स्टँडर्ड रेफरन्स बुकची पण गरज नाही. जरी तुमचं स्टेट बोर्डच्या नोट्स वगैरे जर व्यवस्थित केल्या असतात तर हा प्रश्न तुमचा झाला असता. स्टेट बोर्ड प्लस एनसीआरटी मध्ये एक सॉइल मून चॅप्टर आहे. तो चॅप्टरचा तुम्ही बेसिक नोट्स जरी काढले असतात त्यांच्यातून तुमचा प्रश्न सॉल्व्ह झाला असता. आणि ह्या प्रश्नाला ना तुम्ही लॉजिक पण लावू शकता. एक कॉमन सेन्स लॉजिक सुद्धा आहे हे प्रश्न सॉल्व्ह करताना. आता विचार करा, वाळवंटातली मृदा आहे जिथं पाणी कमी असतं. 3 नंबरचा पर्याय आहे वाळवंट, तिथं पाणी आहे. तर तिथे काजू, सफरचंद, कापूस हे जे जास्त पाणी लागणारे पिक येतील का, तर तिथं भरड धान्य येतील, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो मिलेट्स ट्राईब मध्ये म्हणतो किंवा सिरियल्स. तर अशा प्रकारचे धान्य येतील. काळ्या मृदेमध्ये आपल्याला कापूस भेटलेला आहे. जांभी मृदा ही कोकणामध्ये सापडते आणि तुम्हाला माहित आहे कोकणामध्ये आपण काजू आणि सुपारीच्या बागा आहेत आपल्या इथे कोकणात, रत्नागिरी, सिंधुदुर्गला. तर जांभी मृदा हे कोकणात सापडते, तर तिथे आपल्याला काजू भेटेल. आणि पर्वतीय मृदा आहे, पर्वतीय मृदेमध्ये आपल्याला सफरचंद. आता सफरचंद कुठे येतो, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, तिथे मोठमोठे माउंटन्स आहेत. ऍक्च्युअली त्याच्या नावातच आहे ना, हिमालय एवढा मोठा पर्वत आहे. तर तिथूनच आपल्याला ऍपल येते. हिमाचल, उत्तराखंड, जम्मू काश्मीरचा जो पर्वतीय मृदा आहे तिथून आपल्याला सफरचंद येतो. तर म्हणजे एक लॉजिक बेस वाला क्वेश्चन होता. इलिमिनेशन मेथडचा आपल्याला वापर करायचा होता. 100% आपलं उत्तर इथं आलेलं असतं. पुढचा प्रश्न आहे रॉक सिस्टीमवरचा. अगेन जोड्या लावा आणि इथे सुद्धा आपल्याला इलिमिनेशन मेथड काम करणार आहे. वरच्या प्रश्नाला आपण बघितली, इथे पण आपल्याला इलिमिनेशन मेथड ही काम करणार आहे. इकडे खडक दिलेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडते असं ओळखायला सांगितलं आहे. गोंडवाना श्रेणीचे खडक, धारवाड श्रेणीचे खडक, आर्कियन श्रेणी आणि विंध्यन. इंग्लिशमध्ये ते गोंडवाना सिरीज, धारवाड, आर्कियन आणि विंध्यन सिरीज आहेत आणि इकडे डिस्ट्रिक्ट दिलेले आहेत. तर तुम्हाला जर विंध्यन श्रेणीचा खडक माहित असला असता तो फक्त आणि फक्त महाराष्ट्रात एका जिल्ह्यामध्ये सापडतो आणि तो आहे चंद्रपूर. हा जो ड आहे विंध्यन श्रेणीचा खडक, तो फक्त एका जिल्ह्यात सापडतो, चंद्रपूर. तुम्हाला ड चं 4 हवे, बरोबर. ड चं 4 हवे, तर इथे ड आहे आणि ड चं 4 या 2 ऑप्शन मध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 2 मी इथे इलिमिनेशन केलं. 50-50 ची पॉसिबिलिटी तयार केलेली आहे. आता 3 आणि 4 मधलं कोणतं उत्तर असायला हवं याची पण आता मग सेकंड लेअर ऑफ इलिमिनेशन. हे होते फर्स्ट स्टेजचं इलिमिनेशन झालं, एक प्राथमिक इलिमिनेशन. आता सेकंड लेअर करायचंय. आता तुम्हाला जर आर्कियन खडक माहित असेल, आर्कियन खडक हा सुद्धा जिथे कोल सापडतो आपला त्या रिजनवरला आहे आणि गोंडवाना श्रेणीचा पण सुद्धा जो कोळसा सापडतो भारतात तो गोंडवाना श्रेणीतला आहे, बरोबर ना. तर ते जरी लॉजिक लावलं असतं तुम्ही, आता कोळसा कुठे सापडतो आपल्याला, चंद्रपूर, यवतमाळ, वणी, गडचिरोली या रेंजमध्ये आपल्याला काय सापडतो, कोळसा सापडतो. गोंडवाना श्रेणीमध्ये आपल्याला कोळसा सापडतो, कोळसा. तर हे गोंडवानाचे खडक कुठे असणार आहेत, तर यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, वणी हा जो रिजन आहे तिथे सापडणार आहे. तर अ चं 1 हवंय आणि अ चं 1 हे माझं पर्याय क्रमांक
3 मध्येच दिलेलं आहे. तर मला माझं उत्तर भेटलेलं आहे इलिमिनेशन. म्हणजे हा फर्स्ट लेअर लावला आपण, फर्स्ट मध्ये हाफ इलिमिनेट केलो, आपण सेकंड इलिमिनेशन मेथड वापरली, म्हणजे तिलाच हळूहळू त्याच्यात परत एक इलिमिनेशन करत गेलो आणि आपलं उत्तर येत गेलं. म्हणजे इलिमिनेशन मेथड सुद्धा एक स्टेज मध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप मध्ये लावत म्हणजे अप्लाय करायचे, जिथून आपल्याला उत्तर येणार आहे. गोंडवाना खडक त्याच्यामध्ये आपल्याला कोळसा सापडतो, आणि कोळसा कुठे सापडतो महाराष्ट्रामध्ये? चंद्रपूर, यवतमाळ, वन्नी, नागपूरचा थोडासा भाग, गडचिरोलीचा भाग. कारण गडचिरोली हा पहिले चंद्रपूरचाच भाग होता. गडचिरोली हा जो जिल्हा आहे ना, तो पहिले चंद्रपूरचा जिल्हा होता, त्याला आपण मग एक सेपरेट जिल्हा म्हणून तयार केलेला आहे. चंद्रपूर मधून काढूनच गडचिरोली हा जिल्हा निर्माण केलेला आहे. तर एकदम सिंपल लॉजिक बेस वाला हा सुद्धा क्वेश्चन होता. जरी तुम्हाला धारवाड आणि आर्चनशरी माहिती आणि जर माहित असतील तर अगदी म्हणजे चांगलीच गोष्ट आहे ती. आता इथून आपल्याला 2 गोष्ट कळल्यात. एक आपल्याला इलिमिनेशन मेथड लावायचे, एका इलिमिनेशन मेथड भेटलं नाही. जसं इथे सिंगल इलिमिनेशन लावलं, निघून गेलं होतं उत्तर. पण इथे सिंगल इलिमिनेशन नाही झालं, तरी आपण सेकंड लेअर ऑफ इलिमिनेशन केलं, ठीक नाही, सेकंड स्टेज मध्ये इलिमिनेट केलं आणि आन्सर आपल्याला भेटलेलं आहे. तर गोंडवाना खडक यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर इत्यादी भागात आहे. त्याच्यानंतर धारवाड खडक भंडारा आणि गोंदियामध्ये आहे, आणि आर्केन खडक हे सावंतवाडी, वेंगुर्ला आणि नांदेडमध्ये थोड्याफार प्रकारात सापडतो, आणि विंध्य खडक हा चंद्रपूरमध्ये सापडतो. तर इलिमिनेशन करून आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे योग्य जोड्या लावा. अगेन जोड्या लावावरच प्रश्न आहे, म्हणजे कंटिन्यू 4 प्रश्न आहे जोड्या लावावर आलेले आहेत. या प्रश्नामध्ये लॉजिक पण होतं मित्रांनो, आणि इलिमिनेशन मेथडचा वापर सुद्धा होता. इलिमिनेशन मेथड प्लस लॉजिक. पण ऍक्च्युली प्रॉब्लेम काय झाला माहिती का, याच्यामध्ये आन्सर फॉर्म नाही, कुठलाही ऑप्शन नाही, त्याच्यामुळे हा प्रश्न आयोगाला कॅन्सल करावा लागलेला आहे. हा कॅन्सल झाला, हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. आता तुम्हाला जर जीके टाइप मध्ये तुम्ही जर असं असेल की महाराष्ट्र पहिले मातीचं धरण कुठं आहे, तर ते गंगापूर, नाशिकला आहे. क च दोन एकाच ऑप्शन मध्ये होतं. तुम्ही हे जरी उत्तर केलं असतं पण तुम्हाला मार्क भेटले नसते मित्रांनो. ऍक्च्युली इलिमिनेशन मेथड केलं जरी असतं का, कारण तसा कुठलाही ऑप्शनच नाही. कारण यांनी असं म्हणलेलं आहे, आता उत्तर कसं निघते, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कुठे आहे, तर ते खोपोलीला आहे. पहिला उपग्रह केंद्र हे वर्ध्याला आहे, आणि मातीचे धरण हे गंगापूरला आहे. पण महाराष्ट्रातील संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा हे कुठेही नाहीये, त्याच्यामुळं असा ऑप्शनच तयार होत नव्हता. त्याच्यामुळे त्यांना हा इलिमिनेट करावा म्हणजे कॅन्सल करावा लागलेला प्रश्न आहे. तर तुम्ही एकदा फक्त या गोष्टी चेक करत राहा, की कारण त्यांनी महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण, पहिले जलविद्युत प्रकल्प, पहिला उपग्रह, पहिला जिल्हा, विद्युतीकरण झालेला जिल्हा असं विचारलेलं आहे. तर तुम्हाला पहिल्या गोष्टी कोणत्या आहेत त्या करून जायच्या आहेत. म्हणजे महाराष्ट्रातले आता यावेळेस करंट मध्ये खूप न्यूज मध्ये होते पहिल्या गोष्टी कोणत्या हे माझं जे टेलिग्राम चॅनल आहे फ्युचर ब्युरोक्रॅट्स, त्याच्यावर हे आर्टिकल्स आणि तशा काही ज्या गोष्टीचे क्यूज असतात त्या केले. जसं की महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कुठे झालेला आहे, महाराष्ट्रातील पहिली AI अंगणवाडी कुठली आहे, महाराष्ट्रातील पहिलं स्मार्ट विलेज कुठला आहे, महाराष्ट्रातील पहिली क्वांटम महाराष्ट्रातील नाही, भारतातील पहिले क्वांटम विलेज कुठे आहे, तर अमरावती आंध्र प्रदेशमध्ये आहे. कोणत्या देशाने पहिला, कोणत्या राज्याने पहिला त्याचा स्वतःचा सॅटेलाइट लॉन्च केलाय किंवा सोडलेला आहे, प्रक्षेपित केलाय, तर आसाम हे राज्य आहे. त्याने आसाम सॅट नावाचा एक सॅटेलाइट सोडायचं ठरवलेलं आहे. म्हणजे आसाम राज्य असं आहे ज्याने स्वतःच सेपरेट सॅटेलाइट सोडायचं ठरवलेलं आहे. तर अशा प्रकारचे जे काही पहिले आहे ते आयोगाच्या एकदम जवळचे असतात, तर त्याच्यावर ते बार प्रश्न विचारतात. हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. आता पुढचा प्रश्न अगेन जोड्या लावावर आहे. इकडे त्यांनी नदी दिलीत आणि इकडे नदी काठावरील गावं दिलेले आहेत, नदी आणि नदी काठावरील गावं. तर तुम्हाला हे नदी म्हणजे जेव्हा आपण नदी प्रणाली करतो तेव्हा नदीवरची महत्वाची धरणे, नदीवरील महत्वाचे प्रकल्प, जे जलविद्युत प्रकल्प असेल तर जलविद्युत प्रकल्प किंवा जलउपसा सिंचन प्रकल्प असेल तर तसेवाले प्रकल्प तुम्हाला करायचे आहेत. आणि महत्वाचे तीर्थक्षेत्र आणि त्या नदीच्या काठावर असलेली शहर आहे. कारण त्यांनी कधी कधी वाक्यामध्ये प्रश्न दिलेला आहे, कधी कधी जोड्या लावला दिले, तर इथे जोड्या लावायचा हा प्रश्न आहे. आता तुम्हाला एक शब्द आहे, भुसावळ हे खूप महत्वाचं शहर आहे उत्तर महाराष्ट्रातलं, आणि ते कुठल्या नदीवर आहे हे जर तुम्हाला माहित असं तर याचा प्रश्न तुम्ही 50% एलिमेंट करून काढू शकला असतात. तर भुसावळ हे तापी नदीच्या काठी आहे. आता मला भुसावळ हे शहर खूप महत्वाचं शहर आहे उत्तर महाराष्ट्राच्या मधलं. धुळे तर हा एक जिल्हा आहे आणि शहर सुद्धा आहे. तर भुसावळ हे तापी नदी खाली आहे. तर ड चं 2 हवे, ड चं 2 हे पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. तर मी पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 2 आणि 3 हे मी इलिमिनेट केलेले आहेत. आपण इथे इलिमिनेशन मेथड लावलेली आहे. अगेन 50% ची पॉसिबिलिटी क्रिएट केलेली आहे. आता आपल्याला हे फर्स्ट स्टेज मध्ये झालं. आता आपल्याला सेकंड स्टेज मध्ये 75% रॉंग करायचे आणि 25% जे आहेत, सॉरी 25% जर करेक्ट काढलं तर म्हणजे 1 बरोबर असणार आणि 3 चुकीचे असणार. तर आपल्याला सेकंड स्टेज ऑफ इलिमिनेशन मध्ये आपलं उत्तर भेटणार आहे. जर तुम्ही आता तापी नदी गेलेली आहे, आता तापी नदीची उपनदी आहे प्रवरा नदी. तर या प्रवरेवर कुठली नदी असेल आणि धाम नदी आणि पांझरा नदी. जर तुम्ही धुळ्या या शहराबद्दल वाचला असेल, धुळ्यामधून जेव्हा नंदुरबार आपण सेपरेट वगैरे केला होता, किंवा धुळ्याविषयी वाचत असाल त्यावेळेस तुम्हाला एवढं कळतं की पांझरा नदी जी आहे ती धुळे शहराच्या मधून जाते. बरोबर, पांझरा नदी धुळे शहरांमधून जाते. तर पांझरा ही जी नदी आहे तिचा आहे पर्याय क्रमांक 3
म्हणजे अचं 3 मला कुठे हवे, अचं 3 2 मध्ये आहे, पण 2 आपण ऑलरेडी एलिमिनेट केलाय, तर अचं 3 हे ऑप्शन क्रमांक 1 मध्येच असणार आहे. बरोबर, तर मला माझं उत्तर भेटलेलं आहे पर्याय क्रमांक 1. तर इलिमिनेशन मेथड लावून आपल्याला हे अशा प्रकारे एलिमेंट करायचं आहे. त्याच्यानंतर आता मग जे धाम आहे, धाम नदी ही पवनार या ठिकाणून जाते आणि प्रवरेवर संगमनेर, हे प्रवरावर संगमनेर हे ठिकाण वसलेलं आहे. तर येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला काही महत्वाचे स्थळ करून जायचे. मी जसे सांगतो की नाशिक कोणत्या नदीवर आहे, त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर, त्याच्यानंतर भीमाशंकर, कारण हे 2 तर ज्योतिर्लिंग आहेत, भीमाशंकर त्र्यंबकेश्वर. त्याच्यानंतर पंढरपूर, तर अशा पैठण, वेरूळ, कारण वेरूळवर त्यांनी एकदा प्रश्न विचारला, वेरूळच्या काठून कोणती नदी जाते असा प्रश्न विचारला होता. बरोबर, तर तुम्हाला अशा करायच्या आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न आता घेऊया आपण. तर हे असे काही महत्वाचे शहर आहेत, मी फक्त इथं काही मोजके शहर दिलेत, त्याचे खूप सारे महत्वाचे शहर आहेत. जसं नागपूर हे नाग नदीच्या काठी वसलेलं आहे, त्याच्यावरूनच त्याचं नाव आलेलं आहे. नांदेड हे जे शहर आहे ते गोदावरीच्या काठावर वसलेलं आहे. नांदेडला गुरु गोविंद सिंग जे शिखांचे 10वे गुरु होते त्यांचा गुरुद्वारा आहे, सचखंड तख्त गुरुद्वारा. गुरु गोविंद सिंग जे शीख धर्माचे शेवटचे गुरु आणि 10वे गुरु होते, त्यांच्यानंतर त्यांच्यामध्ये गुरु परंपरा बंद झाली. तर ते कुठे कोणत्या नदीवर आहे, तर ते सुद्धा गोदावरी नदीवर आहे. त्याच्यानंतर कृष्णा नदीवरचे महत्वाची ठिकाणे कोणती आहेत, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थितरित्या नदीकाठची शहरे, महत्वाची तीर्थक्षेत्रे, त्यांच्यावरची धरणे वगैरे परीक्षेला करून जायचं आहे, किंवा त्यांची संगमाची ठिकाणे कुठे कुठे आहेत ते सुद्धा करून जायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, खाली 2 विधाने दिलेली असून अ हे विधान असून आर हे त्याचे कारण आहे, खालील पर्यायातून योग्य पर्याय एवढा असं म्हणलेलं आहे त्यांनी. या प्रश्नामध्ये ना थोडासा ट्रॅप आहे मित्रांनो. ऍक्च्युली हा प्रश्न तुम्हाला केअरफुली रीड करायचा, काळजीपूर्वक वाचायचा, म्हणजे तुमचं वाचताना 100% कॉन्सन्ट्रेशन या क्वेश्चन वाचलं पाहिजे. जर तुम्ही थोडंसं जरी वाचताना योग्य पद्धतीने नाही वाचलात तर तुमचा मार्क इथं जाण्याचा म्हणजे चान्स आहे इथं. तर विधान अ काय म्हणते आपण वाचूया आता. विधान आहे, पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हेच सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे. आता हे बघा, या हेच वर त्यांनी खूप जास्त भर दिलेला आहे. म्हणजे ते म्हणलं की इंग्लिश मध्ये जर असेल तर एअरपोर्ट इज अ व्हेरी एअर ट्रान्सपोर्ट इज अ व्हेरी युजफुल मीन ऑफ ट्रान्सपोर्ट इन माउंटेन अँड हिली रिजन फॉर ऑल. ओके, हे सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे. आणि पर्याय कारण दिलेलं आहे, पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि लोहमार्ग तयार करणे अतिशय कठीण आणि खर्चिक आहे. तर हे विधान तर बरोबर आहे, या विधानात काही प्रॉब्लेम नाही. कारण पर्वतीय क्षेत्रामध्ये आपल्याला रेल्वे आणि रस्ते करण्यासाठी मोठमोठे डोंगर वगैरे म्हणजे खोदून त्याच्यामधून आपल्याला बोगदा वगैरे तयार करणं, टनेल्स बांधणं किंवा ब्रिजेस वगैरेचं कन्स्ट्रक्शन करणं हे थोडंसं अवघड आणि खर्चिक काम असतं. तिथे टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागतो आपल्याला आणि वेळखाऊ प्रेशर असते, पण त्याच्यापेक्षा आपण हवा व्हायची गोष्ट. पण हे सर्वांसाठी उपयुक्त आहे का? अफोर्डेबिलिटीचा क्वेश्चन आहे ते, म्हणजे सगळेजण परवडणार आहे का एअर ट्रान्सपोर्ट? कारण आपण जेव्हा बघतो हवाई वाहतूक ही तुलनेनं महाग असते रस्ते आणि रेल्वे मार्गापेक्षा. तर हवाई वाहतूक हे सर्वांसाठी उपाय. आणि तसे जर पर्वतीय प्रदेशामध्ये ढगफुटी, क्लाउड बर्स्ट किंवा वारा वावदान अशा गोष्टी जर असतील तर तिथे सुद्धा हवाई वाहतूक आपण ठप्प केली जाते. तर हे सर्वांसाठी सुद्धा उपयुक्त साधन पण नाही आणि हेच एकमेव कारण आहे का, तर हे पण नाही. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे आणि म्हणजे जे कारण दिले ते बरोबर आहे. तर हे विधान असत्य असून हे सत्य आहे. पर्याय क्रमांक 4 हे विधान आहे. म्हणजे वाचताना जर आपण फ्लो मध्ये वाचत गेलो स्पीड मध्ये तर 100% आपण ब दोन्ही सत्य करून येणार. कारण आपल्याला वाटते की हवाई वाहतूक वाहक आहे त्याच्यामुळे रस्ते मार्ग हे कठीण असतील, त्याच्यामुळे हवाई वाहतूक सोपी वाटते. वाचताना आपण एकदम स्पीड मध्ये असतो, आपल्याला हे दोन्ही बरोबर जातं. पण वाचताना थोडंसं काळजीपूर्वक वाचायचं. हे सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे. हाच एकच मार्ग आहे का? नाही, दुसरे मार्ग आहेत, पण दुसरे थोडे वेळखाऊ आणि खर्चिक आहेत, बस एवढेच गोष्ट आहे. तर हे वाचताना आपल्याला फक्त नीट वाचायचं होतं, कॉन्सन्ट्रेशन देऊन. पुढचा प्रश्न सेम त्याच पॅटर्नवर आहे. हे विधान असून हे त्याचं कारण आहे, योग्य पर्याय निवडायचा आहे. अशा प्रश्नांना लॉजिक लावायचं. दोन्ही प्रश्नामध्ये लॉजिक लावायचं. निर्वनीकरणामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते आहे. तर काय म्हणले, डिफॉरेस्टेशन रिझल्ट्स इन इन्क्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड इन ऍटमॉस्फिअर. बरोबर आहे, कारण जे झाड जे असतात ना, अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन देतात. जर तुम्ही सायन्समध्ये बेसिक फोटोसिंथेसिस ज्याला प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया बघितली तर ते कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन देतात. तर झाडच नसतील म्हणजे झाड कमी झाली की आपण खूप जास्त तोडली, डिफॉरेस्टेशन केलं, निर्वनीकरण केलं, तर हळूहळू वातावरणातलं कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण आहे ते वाढत जाणार आहे. आणि काय म्हणते, कारण काय आहे, जेव्हा वने प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःच्या अन्न तयार करतात तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. बरोबर आहे, कार्बन डायऑक्साईड वापरतात आणि ऑक्सिजन देतात. तर दोन्ही बरोबर आहेत. आणि जे आहे ते अला
एक्सप्लेन सुद्धा करते ना, त्याच ते एक्सप्लेनेशन आहे. जर झाडं असती तर ते कार्बन डायऑक्साईड घेतले असते, त्याच्यामुळे त्याचं प्रमाण कमी झालं असतं. पण निर्वर्णीकरणामुळे झाडं कमी झाली, त्याच्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हे वाढत गेलेलं आहे. तर अ व द हे सत्य असून र हे अ चे बिनचूक स्पष्टीकरण आहे. एक्झॅक्टली, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला करायचं होतं फक्त लॉजिक बेसवर हे स्टेटमेंट वाचायचे होते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि याचं उत्तर तर पर्याय क्रमांक 4. म्हणजे हे नीट आणि काळजीपूर्वक. पुढचा प्रश्न आहे अगेन डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे. इथे विंडचे डायरेक्शन आपल्याला बघायचे आहे, कशा प्रकारे चाललेले आहेत, कुठून कोणत्या रेंजमध्ये चाललेले आहेत, म्हणजे कोणत्या डायरेक्शन पण विंड चालले. जर तुम्ही मराठीमध्ये दिशा माहित असेल तुम्हाला, तर ही उत्तर दिशा असते कधी, उत्तर नकाशामध्ये, ही पूर्व, ही दक्षिण आणि ही पश्चिम. जिला आपण ईस्ट, साऊथ, नॉर्थ, वेस्ट आणि नॉर्थ. आता ही जी दिशा आहे ना ती नॉर्थ ईस्ट आहे, नॉर्थ ईस्ट. ही जी आहे ती साऊथ ईस्ट, ही जी आहे ते साऊथ वेस्ट आणि ही जी आहे ती नॉर्थ वेस्ट. आता हे वारे कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे चालले, नॉर्थ ईस्ट कडून हे साऊथ वेस्ट कडे चालले ना. यांची दिशा जर बघितली तर ही अशी आहे बघा, ठीक आहे. तर हे कोणते वारे आहेत, आता वाऱ्यांना नाव देण्याची पद्धत असते. ज्या दिशेपासून निघालेत ना त्या दिशेचं वारे देतात. म्हणजे नॉर्थ ईस्ट पासून निघालेत ना, इथून निघालेत हे वारे, तर ह्या दिशेचंच नाव दिलं जाणार. जर हे वारे इथून निघाले असते पूर्वेकडून असे, तर त्याला पूर्वेचं नाव दिलं असतं. जसं की पूर्वीय वारे असतात. जर पश्चिमेकडून निघाले असते तर त्यांना आपण पश्चिमी वारे म्हणतो. तर हे वारे नॉर्थ ईस्ट या डायरेक्शन कडून चालेल, यांचं वारे असणार नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्टला आपण मराठीमध्ये म्हणतो ईशान्य. आता मराठीमध्ये जर यांचे नाव द्यायचे म्हणले तर हे आग्नेय, हे नैऋत्य, हे वायव्य आणि हे ईशान्य. यांची ट्रिक आहे बघा, अनवाई म्हणतो ना, अनवाई पायाने हिंडू नको, बरोबर नाही. अनवाई पाय म्हणजे पायात कुठले पादत्राण वगैरे किंवा चप्पल वगैरे नसणं, तर त्याला म्हणतो अनवाई. तर हे ट्रिक ठेवण्यासाठी आग्नेय, नैऋत्य, हे वायव्य आणि ईशान्य. तर हे ईशान्य मान्सून वारे आहेत, हे ना, नॉर्थ ईस्ट मान्सून विंड्स. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. वारे ज्या दिशेने निघतात त्या दिशेचं त्याला नाव दिलेलं जातं. हा एक नियम आहे वाऱ्यांचं नामकरण असतं. पुढचा प्रश्न आहे 81. हरितगृह वायूच्या परिणामाच्या संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे, जास्त काहीच नाही, सिंपल प्रश्न असतात पर्यावरणाचे. 1970 पर्यंत आपल्या पृथ्वीचे 100 वर्षात 1 डिग्रीने तापमान वाढत होते. म्हणजे 1970 पर्यंतची गोष्ट आहे, भूतकाळातली गोष्ट आहे, वाढत होते. तर एक लॉजिक आहे स्टँडमध्ये, हे करेक्ट असेल. पुढचा आहे, गेल्या 20 वर्षात आपल्या पृथ्वीचे दर 100 वर्षात 10 डिग्रीने तापमान वाढत जाणार आहे. दर 100 वर्षात 10 डिग्री तापमान वाढणं हे एक्स्ट्रीम टेम्परेचरची रेंज त्याने दिलेली आहे. आपण पॅरिस अग्रीमेंट अंतर्गत 1.5 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढ होण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. जर तुम्ही पॅरिस अग्रीमेंट वाचला असेल 2015चा, तर त्यात आपण 1.5 डिग्री सेल्सिअसने या 21st सेंचुरीच्या एंड पर्यंत, म्हणजे 21व्या शतकाच्या याच्यापर्यंत 1.5 सेंटीग्रेडनं तापमान वाढण्याची मुभा दिलेली आहे. तर 10 डिग्री सेल्सिअस म्हणजे एक्स्ट्रीम होऊन जाईल, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. जगाच्या निरनिळ्या भागातील बहुतेक हिमनद्या मागे सरकत आहेत. मागे सरकत आहेत म्हणजे काय होते, हिमनद्या पिघळत आहेत, त्यांचं क्षेत्र कमी होत चाललेलं आहे. तर हे सुद्धा एकदम बरोबर आहे. आणि यल निनोची वारंवारता या परिणामाची तीव्रता वाढत आहे. यल निनो याची वारंवारता आणि परिणामता दोन्ही वाढत आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी दोन्ही तीव्र होत चाललेली आहे. तर हे सुद्धा बरोबर आहे. तर माझं आता विधाने कोणती बरोबर आहेत असं विचारले तर अ, ब आणि ड हे विधान, अ, क, ड हे विधान बरोबर असणार आहे, ब हे विधान चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे माझं उत्तर असणार आहे. तर हे काय होत चाललेले, ग्लेशियर्स मेल्ट होत चाललेले आहेत, त्याच्यामुळे त्यांची रिट्रेटिंग होत चाललेली आहे. उदाहरणार्थ बघा, हे एवढं मोठे ग्लेशियर आहे आणि इथे आजूबाजूला पाणी असते, पण ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय होईल, तर ह्या ग्लेशियरचा आकार छोटा होत जाईल, कारण बर्फ वेगळत जातो. आपण बघितला, आता जर तुम्ही बर्फाचा छोटासा क्यूब घेतला तर तो काही क्षणामध्ये थोडा छोटा होत जातो, म्हणजे तो वेगळत चाललो, रिट्रीट होत जातो आणि नंतर नाहीसा होत जातो. तर याच्याविषयी ना आता एक आर्टिकल आलेलं होतं 2-4 दिवसाखाली न्यूज मध्ये, तर ते आर्टिकल असेल तर ते मी तुम्हाला इथे दाखवून देतो. तर ती इमेज आता आपल्याला भेटलेली आहे. तर हे एका ग्लेशियर बद्दल बोलत आहेत या इमेज मध्ये. ते ग्लेशियरचं नाव काय आहे, हे जे ग्लेशियर आहे अर्जेंटिनामध्ये आहे, इज नाव अंडर थ्रेट म्हणलेलं आहे. तर हे ग्लेशियर आहे, इथे मी ऑलरेडी त्याला हायलाइट केलेलं आहे. ते इथे ग्लेशियर बघू शकता आपण, पेट्रो मोर्नो ग्लेशियर इन ऑक्टोबर 2024 हे इमेज आहे. तर हे ग्लेशियर आहे ते मेल्ट होत चाललेलं आहे हळूहळू ग्लोबल वॉर्मिंगमुळे. तर हे जे ग्लेशियर आहे ना, तर इथे वाचू शकता तुम्ही, इथे हायलाइट केलेलं आहे. तर हे पेट्रो मोर्नो ग्लेशियर इज अ सेंटर पीस ऑफ लॉस ग्लेशियर नॅशनल पार्क. आता हे नॅशनल पार्क कुठे असणार आहे, अर्जेंटिनामध्येच असणार आहे आणि युनेस्कोचं वर्ल्ड हेरिटेज साईट आहे.
ठीक नाही, त्याच्यामुळे हे महत्वाचं बनते. जर परीक्षेमध्ये आले हे ग्लेशियर कोणत्या देशात आहे, कारण ही करंटची न्यूज होती, मागच्या वर्षी ऑक्टोबर 24 मध्ये न्यूज मध्ये होतं, तर त्याच्यावर आपण हे घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे ग्लेशियरचे पण सुद्धा इथे झीज होत जाते आणि ते मागे मागे जातात. तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, अगेन जोड्या लावला, इथे सुद्धा आपण इलिमिनेशन मेथडचा वापर करू शकतो आणि लॉजिक सुद्धा लावू शकतो. या पेपरला आपल्याला म्हणजे लॉजिक आणि इलिमिनेशन मेथड हे आपले दोन सारथी असणार आहेत पेपर पास होण्याचे, आहे की नाही. तर परीक्षेमध्ये 100% प्रेझेन्स ऑफ माइंडनेस ठेवूनच क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. कचरा डेपो, आता कचरा डेपो मध्ये काय करणार आपण, ऑब्व्हियसली ट्रक बुलडोझरच्या सहाय्याने कचरा जमा करणार, एका जागेत दुसऱ्या पूर्ण शहराभराचा कचरा त्या ठिकाणी जमा करणार. जसं बस डेपो मध्ये बस येतात वेगवेगळ्या स्थानातून, सेम तशाच प्रकारे कचरा डेपो मधून शहरातील कचरा टाकायचा आणि बुलडोझरच्या सहाय्याने तो दाबायचा. तर अच दोन इथे एक आहे आणि इथे एक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे माझं उत्तर असणार. त्याच्यानंतर आता ब चं एक तर भेटून गेलेलंच आहे, कारण अ चं 2 भेटले, त्याच्यामुळे ब चं एक पण भेटलं. भस्म करणे म्हणजे कचरा जाऊन टाकले, आपण म्हणतो ना एखादी गोष्ट भस्म करणे, तिचे राख करून टाकणे, जाऊन टाकणे. त्याच्यानंतर कसणार ढवळणे म्हणजे कचरा जमिनीवर पसरवणे, बरोबर. आणि पॅरोलायसिस म्हणजे काय, पॅरोलायसिस म्हणजे कचरा आपल्याला जाळायचंच आहे पण ऑक्सिजनच्या अब्सेन्स मध्ये जायचं आहे. तर पॅरोलायसिस आहे ऑक्सिजन विरहित ज्वलन, आणि ढवळणे म्हणजे जमिनीवर कचरा पसरवणे. एखादी गोष्ट आपण ढवळतो किंवा पसरवतो ना प्रॉपर मिक्स व्हावी म्हणून, तर तशा प्रकारे. त्याचं उत्तर भेटलेलं आहे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे इलिमिनेशन मेथड फर्स्ट लेअर, त्याच्यानंतर सिंगल लेअर, सिंपल 2 स्टेप मध्ये इलिमिनेशन होऊन चाललेले क्वेश्चन आहेत. अगदी हाताचे मार्ग आहेत, असे प्रश्न गेले नाही पाहिजे. सेम अशाच प्रकारचे प्रश्न रिपीट होतात एन्व्हायरमेंट मध्ये, कुठली थीम असेल, कुठली टर्मिनॉलॉजी असेल, तर अशा प्रकारचे बेसिक प्रश्न येतात. पुढचा प्रश्न आहे, सूक्ष्म ताऱ्यांच्या हवामानातील परिणाम, जो एरोसोल्स असतात त्यांचा इफेक्ट विचारलेला आहे. ऑन क्लायमेटवर काय होतं. सूर्यप्रकाशाचे थेट अवकाशात परावर्तन करतात. आपण आताच 2 मिनिटाखाली मी तुम्हाला हीट बजेट दाखवलं, जो 35% सनलाइट रिफ्लेक्ट होत चालला, तो डस्ट पार्टिकल एरोसोल्स जे वातावरण होते तेच रिफ्लेक्ट करत होते आणि स्कॅटर करत होते ना, आपण 2 मिनिटाखालीच वाचलेलं आहे. एकाच प्रश्नाचं लॉजिक आपल्याला दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा ती माहिती वापरायची आहे. तर अ हे माझं बरोबर असणार आहे. त्याच्यानंतर अप्रत्यक्षरित्या ढगांना प्रखर परावर्तक बनवतात. एरोसोल्समुळे काय होतात, ढग हे थोडेसे हार्ड बनतात आणि सनलाइटला रिफ्लेक्ट करायला लागतात. क्लाउड्स बिकम ब्राइटर आणि रिफ्लेक्ट करतात इनडायरेक्टली, तर हे सुद्धा बरोबर आहे. नंतर सूक्ष्म तारांचा हवामान प्रणालीवर निव्वळ थंड परिणाम होतात. म्हणजे काय करतात, एरोसोल्स हॅव नेट कुलिंग इफेक्ट. आता जर येणारा सनलाइट रिफ्लेक्ट वापस जात असेल तर पृथ्वीचं वातावरण काय होईल, थोडंसं कूल राहील ना, थंड राहील ना. 100ला 100% येणार नाही, 35% रिफ्लेक्ट होईल, तर ते ऑब्व्हियसली थोडी कूल राहील तुलनेनं. तर हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. म्हणजे लॉजिक लावायचं आपल्याला इथं, सेन्स म्हणजे ती गोष्ट फील करायची एक्झाम मध्ये. आणि त्याच्यामुळे मानव निर्मित सूक्ष्म तुषारांमुळे म्हणजे ह्युमन क्रिएटेड एरोसोल्समुळे तापमान वाढीस काही प्रमाणात आळा बसतो आहे. कारण कुलिंग इफेक्ट देतात, तर ते कुलिंग इफेक्ट आपण काय करतो, कधी कधी एरोसोल्स आपण ऍटमॉस्फिअर मधच्या अपर लेअर मध्ये स्प्रिंकल करतो, जसं आपण आर्टिफिशियल रेनफॉल करतो ना पाण्यासाठी, सेम तशाच प्रकारे एरोसोल सुद्धा आपण ऍटमॉस्फिअर मध्ये स्प्रिंकल करतो, जेणेकरून सनलाइट जी आहे ती कमी यावी आणि हीट जे आहे ना ती कमी वाढावी, हीटचे जे टेम्परेचर आहे ते कमी वाढलं पाहिजे, म्हणजे हळूहळू आपल्याला थोडंफार कुलिंग सुद्धा बघायला भेटू शकते. तर हे सुद्धा बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे अ ब कडं वरीलपैकी सर्व बरोबर. मानवनिर्मित तुषारांमुळे नागरी तापमान वाढीस काही प्रमाणात आळा बसत चाललाय, म्हणजे हळूहळू टेम्परेचर थोडं कमी होते, त्याला आपण हे मदत करत आहे. तर हे सुद्धा बरोबर आहे. वरीलपैकी 4 सर्वच्या सर्व बरोबर होते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय लोकांचे आरोग्य खालवण्यास खालीलपैकी कोणता घटक महत्वपूर्ण कारणीभूत आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जल प्रदूषण. आता तुम्हाला वाटू शकते हवा प्रदूषण पण तर तेवढंच कारणीभूत आहे. ध्वनी प्रदूषण आणि भूमी प्रदूषण हे तुलनेने थोडे कमी होतात, पण इथं महत्वाचा घटक विचारलेला प्रश्न असताना. आता हवा प्रदूषण हे ना अर्बन एरिया जो नागरी भाग आहे किंवा डेव्हलप रिजन आहे तिथला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. पण जर तुम्ही खेडेगावामध्ये असाल ना तर तिथे हवा प्रदूषण हे तेवढ्या प्रमाणात नाही, पण जल प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात होते. पाण्यामध्ये फ्लोराईडचं साचणं, फ्लोरोसिस होतं, त्याच्यामुळे हिरड्यांचा त्रास होतो, फ्लोरोसिस. किंवा जे शेतीमध्ये आपण खत वगैरे वापरतो तेच खत जलस्रोतामध्ये जातात, पाण्यामध्ये जातात आणि त्यांना प्रदूषित करतात. खेडेगावामध्ये वायू प्रदूषणाचा अजून तेवढा प्रभाव नाही, पण जलप्रदूषणाचा हा प्रभाव पडलेला आहे. शहरामध्ये तर ऑब्व्हियसली जलप्रदूषण आहेच, इंडस्ट्रीमधून कारखान्यातून निघणारं सांडपाणी किंवा शहराचं जे सिवेज वॉटर वगैरे असते आहे की नाही, ते आपण सरळ नद्यांमध्ये किंवा तलावामध्ये जवळपास सोडून देतो, ते तर आहे. पण खेडेगावामध्ये सुद्धा हळूहळू जलप्रदूषणाची समस्या वाढत चाललेली आहे, कारण जे काही जमिनीतले मूलद्रव्य किंवा घटक असतात ते पाण्यामध्ये मिक्स होऊन पाण्यासोबत येतात. खास करून बोर जिथे ट्यूबवेल वगैरे करतो किंवा खूप खोल विहिरी असतात, तर तिथे आपल्याला वेगवेगळे जे मिनरल्स आहेत ते पाण्यामध्ये सापडतात, त्याच्यापासून वेगवेगळे आपल्याला रोग वगैरे होतात.
तर याचं जलप्रदूषण हे उत्तर आहे. आता हा एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आहे मित्रांनो. 1992 ला रिओ दि जेनेरो येथे आयोजित परिषदेत जैवविविधते संबंधीचा करार खालीलपैकी कोणत्या तारखेला अंमलात आलेला आहे? आता इथं अंमलात आलेला आहे असं विचारलेलं आहे. तर एकदम फॅक्च्युअल स्टेटमेंट होता. जर माहित असेल तर सोडवा, अदरवाईज एलिमिनेट करायचं. तर मी तुम्हाला असं म्हणतो, जेव्हा हे असे जवळचे ऑप्शन दिलेले असतात ना, 19 डिसेंबर 1993 आणि 29 डिसेंबर 1993, तर या जवळच्या ऑप्शन मध्ये कुठलं तरी उत्तर असणार आहे. आणि या सिच्युएशन मध्ये याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता 1992 5 जून तर हा पर्यावरण दिवस म्हणून आपण साजरा करतो. तर इथं नव्हतंच याचं उत्तर, इथं अंमलात आलेलं आहे असं विचारलेलं आहे. आता जवळच्या जी तारीख दिलेली असेल ना, तर त्याच्यापैकी कुठलाही गेस करा. पण जर तुम्हाला 50-50 असं शुअर नसेल ना, तर म्हणजे सोडू नका, जेणेकरून आपण निगेटिव्ह पेनल्टी बसणार नाही आपल्याला. म्हणजे जवळचे ऑप्शन असतात तिथल्याच पैकी कुठलं तरी एक उत्तर असतं. जर तुम्हाला गोळीच मारायची आहे, आता माहित नाही आणि अटेम्प्ट करायचे असेल, तर अशा कंडिशन मध्ये जे एकदम क्लोज ऑप्शन आहेत त्याच्यापैकी कुठला तरी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा एक्झाम मध्ये. पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 2018 मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक इसवी सन 2018 मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले की ज्यांनी शाश्वत विकास व दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये योगदान देणारे लिखाण केलेले आहे? तर 2019 चा पेपर होता, 2018 चा नोबेल पुरस्कार विचारले. आता 2025 साठी जर 2025 चे जाहीर झाले असतील तर 2025 चे, अदरवाईज 2024 चे नोबेल पुरस्कार आपल्याला एक्झाम साठी करून द्यायचे. नोबेल, ऑस्कर, पुलित्झर, ग्रॅमी, बुकर, मॅन बुकर अशा प्रकारचे जे काही इंटरनॅशनल अवॉर्ड आहेत आणि सोबतच देशातले पद्म पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र भूषण, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, तर अशा प्रकारचे पुरस्कार एक्झाम साठी तुम्हाला करून जायचे आहेत. तर याचं उत्तर होतं विल्यम नॉर्दॉस आणि पॉल रोमर, ऑप्शन क्रमांक 3. हे त्यावेळेस त्यांना भेटलेलं हे होतं. अमर्त्य सेन यांना फार पहिले भेटलेलं आहे, हे सॅम्युएल यांना पण नंतर भेटलेलं आहे, आणि गोर्डन मिराज तर हे फार जुने व्यक्ती आहे, यांना पहिलेच भेटलेलं आहे. त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. आणि इलिमिनेशन पण करू शकलो असतो तर तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये हे जे नाव असले असतात ना, गुन्नार मिर्डल, अमर्त्य सेन, अरे यार सॉरी, तर ही नावं तुम्ही बार बार तुमच्या लक्षात आलेली असते. तर तुम्ही आता पाहू शकता, जे हा सिंपल क्वेश्चन विचारला होता तसं एक्झाम साठी, आणि त्यांनी इथे अर्थशास्त्राचं विचारलेलं आहे. एक्झाम मध्ये कदाचित फिजिक्स विचारेल, मेडिसिन विचारेल, पीस विचारेल किंवा लिटरेचर विचारतील, किंवा जोडा लावायला देतील. सिंपल 2024 इकडे नाव देतील आणि इकडे कोणत्या क्षेत्रात भेटलेला आहे असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर तिथे एक जोडी लागली तरी आपल्याला एलिमिनेट होऊन जातं, त्याच्यामुळे तेवढा काही प्रॉब्लेम येणार नाही. तर सेम आपल्याला एलिमिनेशन मेथडचा वापर करायचा आहे आणि लेटेस्ट अवॉर्ड एक्झाम साठी करून जायचे आहेत. पुढचा प्रश्न अगेन जोडा लावला. हा प्रश्न सुद्धा कॅन्सल झालेला आहे मित्रांनो, कारण याच्यामध्ये कुठलाही ऑप्शन तसा सिलेक्ट होत नाहीये, त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, घाऊक किंमत निर्देशांक, ज्याला इंग्लिशमध्ये आपण होलसेल प्राइस इंडेक्स WPI म्हणतो, कोणत्या वस्तूंच्या किमतीचा विचार केलेला जातो? तर याच्यामध्ये 3 घटक असतात आणि ते 3 घटक कोणते आहेत? तर प्राथमिक वस्तू, इंधन आणि उत्पादित वस्तू, म्हणजे वरीलपैकी तिन्ही, म्हणजे सर्वच्या सर्व हे याचं उत्तर असणार आहे. तर तुम्हाला एक्झाम साठी CPI कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आणि WPI होलसेल प्राइस इंडेक्स यांच्यामधला फरक काय फरक आहे, कोणती संस्था काढते, कोणते घटक याच्यामध्ये समाविष्ट आहेत, कोणते घटक समाविष्ट नाहीत, हे तुम्हाला एक्झाम साठी करून जायचं आहे. हे तुमचं होमवर्क असणार आहे, बरोबर. पुढचा प्रश्न बघूया, याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. प्राथमिक वस्तू, इंधन आणि उत्पादित वस्तू या तिन्ही विचारात घेतलेल्या जातात. PD ओझा 1960-61 च्या समितीने दारिद्र्य रेषेच्या मापनासाठी पुढीलपैकी कोणता निकष विचारात घेतला होता? आता ही जुनी कमिटी आहे, पण 1920 ला तिला किती वर्ष होऊ लागले होते? कम्प्लीट 60 वर्ष पूर्ण होणार होते. 2019 मध्ये त्यांनी हा विचारून टाकलेला आहे की नाही. 60-61 ची कमिटी होती, त्याच्या अगोदर बसली असणार 59-60 मध्ये, आणि 60-61 ला त्यांनी अहवाल दिला असणार. तर त्याचे निकष कोणते होते ते विचारात घेतले होते. तर जेव्हा आपण दारिद्र्य जेव्हा मोजतो ना मित्रांनो, तर दारिद्र्य मोजण्यासाठी आपण एक व्यक्ती आणि त्याचा खर्च विचारात घेतला जातो, आणि काही घटक असतात, म्हणजे अन्नावर किती करतो, कपडे, शिक्षण, आरोग्य इत्यादी गोष्टी, म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी आपण तेव्हा लक्षात घेतो. पण त्यावेळेस जेव्हा ज्यांनी हा काढला होता त्यावेळेस त्याने अन्न हा घटकाचा विचार घेतला होता. तर आपण एक व्यक्ती या गोष्टींवर किती खर्च करतो, आणि दरवर्षी नाही तर हे दरमहा काढले जाते, म्हणजे प्रति महिना, हे की नाही, प्रति महिना. त्याच्यावर आपल्याला 3 गोष्टी कळल्यात, म्हणजे प्रति व्यक्ती, खर्च आणि प्रति महिना किती खर्च करतो. तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिलाय बघा, प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च, म्हणजे या गोष्टीचा आपल्याला उपभोग घ्यायचा ना, म्हणजे आपल्याला फूड घ्यायचंय, कपडे, शिक्षण, आरोग्य या गोष्टींचा उपभोग घ्यायचा आहे, आणि किती व्यक्तींसाठी दर व्यक्ती मागे आणि दर महिन्याला किती खर्च करतो याच्यावरून आपण दारिद्र्य काढतो. कारण दारिद्र्य हे
उत्पन्नातील विषमता सांगते आपल्याला, म्हणजे दारिद्र्य रेषेखाली किती जण आहेत आणि दारिद्र्य रेषेच्या वर किती आहेत. तर अशा प्रकारची कन्सेप्च्युअल थोडा भाग होता आणि त्याने इथे विचारलेला आहे. पुढचा प्रश्न आहे सर्वसमावेशक वृद्धी म्हणजे इन्क्लुझिव्ह ग्रोथ वरचा प्रश्न आहे. इन्क्लुझिव्ह ग्रोथ सर्वसमावेशक वृद्धी प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशांक पुढीलपैकी कोणते कोणते आहेत असं विचारलेलं आहे त्यांनी. तर इन्क्लुझिव्ह ग्रोथ मध्ये आपण रेव्हेन्यू टू जीडीपी रेशो सुद्धा काढतो आणि पब्लिक इन्व्हेस्टमेंट टू जीडीपी रेशो, म्हणजे हे दोन्ही घटक विचारात घेतले जातात हे निर्देशांक काढताना. त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बोथ या दोन्ही घटकांचा विचार करण्यात येतो. पुढचा प्रश्न दिलेला आहे योजना काळातील 1951 ते 1911 या खटल्यातील संदर्भात पुढील विधाने विचारात घ्यायची आहेत. तर देशातील अन्नधान्याच्या उत्पादनात 4 पट वाढ झाली आणि भारतीय उद्योगांचे विविधीकरण झाले, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला डायव्हर्सिफिकेशन झालेलं आहे. 1951 ते 1911 म्हणजे फार मोठा कालखंड दिलेला आहे, जवळपास 60 वर्षाचा कालखंड आहे की नाही, 60 इयर्स. ते 60 इयर्स मध्ये अन्नधान्याच्या उत्पादनात 4 पट वाढ झाली आणि भारतीय उद्योगाचे विविधीकरण झालेले आहे. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे, करेक्ट आहे हे स्टेटमेंट. पुढचं स्टेटमेंट आहे आयात पर्यायीकरण, निर्यात विविधीकरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्येचा प्रसार झालेला आहे. तर ऑब्व्हियसली हे बरोबर आहे, म्हणजे सिंपल आहे. 1950 जी काय टेक्नॉलॉजी होती आता त्याच्यापेक्षा आपल्याकडे बेटर टेक्नॉलॉजी आहे. आयात पर्यायीकरण केले, म्हणजे पहिला आपण एकाच देशातून आयात करत होतो, आपण आता 4 देशातून आयात करतोय किंवा आयात कमी सुद्धा केलेली आहे. निर्यात विविधीकरण म्हणजे पहिलं फक्त काहीच जे घटक होते जे निर्यात करत होतो आयटम्स आपण निर्यात करत होतो, आता आपण खूप सारे आयटम्स निर्यात करतोय. जसं विज्ञान तंत्रज्ञान सुद्धा विद्येचा प्रसार झालेला आहे. तर अ आणि ब बरोबर आहे. विधाने सत्य विधान सांगितले. आता क विधान काय, दारिद्र्य आणि बेकारीचे प्रमाण कमी करण्यात यश आलेलं आहे. ते जर यश आलेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण 100% दारिद्र्य आणि बेकारीचे प्रमाण कमी केलेलं आहे. पण आजही बघतो की आपण दारिद्र्य आणि बेकारी ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. बेकारी म्हणजे काय, अनएम्प्लॉयमेंट आणि पॉवर्टी, या दोनही आजही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला भारतामध्ये पाहायला भेटतात, हे की नाही. तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे यश तर आलेलंच नाही, त्याच्यामध्ये आपल्याला अपयश पण आलेलं नाही, पण अजून 100% यश कमी करण्यात आलेलं नाही. तर पर्याय क्रमांक 3 क हे विधान चुकीचं आहे. आता इथे आपण इलिमिनेशन मेथड करणार आहोत. अ आणि ब तर बरोबर आहे. आता इथे अ नसल्यामुळे ऑप्शन गेला, इथे अ नाही, पण इथे क तर चुकीचं आहे. तर आपल्याला सत्य सांगितले क मुळे हा गेला, क मुळे हा गेला आणि क मुळे हा सुद्धा गेला. तर माझं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब. आता ड विधान वाचून घ्या. उत्पन्न व संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे, आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण कमी करणे याच्या सुद्धा यश आलेले. आपण आजही बघतो 95% भारतीयांकडे फक्त 2 ते 3% संपत्ती आहे आणि 1% भारतीयांकडे उर्वरित 90% संपत्ती आहे, म्हणजे एवढी उत्पन्नाची विषमता आहे. आणि आपण म्हणतो की कमी करण्यात यश आलेलं आहे, तर हा सुद्धा एक विरोधाभासच आहे. तर हे सुद्धा झालेलं नाही. तर त्यामुळे क आणि ड हे विधान चुकीचे आहेत आणि अ आणि ब ही विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते सहस्त्र विधेयक नाही. सहस्त्र विधेयक म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, MDG. MDG टोटल 8 होते टोटल, आणि त्याच्यापैकी 3 इथे दिले आहेत आणि एक कोणतं नाही हे ओळखायचं आहे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नॉट म्हणलेलं आहे. एन्श्युअर ऍग्रिकल्चर सस्टेनेबिलिटी हे याचं उद्देश नव्हतं. म्हणजे इरॅडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर म्हणजे अतिगरीबी आणि भूकमारीचे उच्चाटन करणे हे आहे. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्यता हे आहे, म्हणजे प्राथमिक शिक्षणावर त्याचा भर होता. आणि बालमृत्यू कमी करणे हे सुद्धा होतच. पण सोबत काय होतं याच्यामध्ये जे काही सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आहेत जसे HIV, एड्स यांचा कंट्रोल करणे हे एक होतं. त्याच्यानंतर जेंडर म्हणजे काय आपण म्हणतो लैंगिक समानताला प्रमोट करणे, लैंगिक समानतेचा प्रचार करणे. त्याच्यानंतर होतं पर्यावरणाचे शाश्वत पर्यावरणाला हे काय करणे वाढवणे, शाश्वत पर्यावरण होतं. शाश्वत पर्यावरण. त्याच्यानंतर होतं जे माता मृत्यू दर कमी आहे, बालमृत्यू दर कमी करण्यासोबतच माता मृत्यू दर जी दरी आहे किंवा जो दर आहे तो कमी करणे. आणि 8वा होता जे सर्व काही गोष्टी करण्यासाठी जागतिक सहकार्य, जागतिक सहकार्यचा सहभाग या सुद्धा गोष्टी करायच्या होत्या. तर हे 3 इथे दिलेले आहेत.
हे नव्हतं, आणि हे 5 कुठे आहेत, HIV, एड्स यासारखे आणि मलेरिया इत्यादी जे रोग आहेत त्यांना कंट्रोल करण्यासाठी कंट्रोल करणार काम करणे, लैंगिक समानतेचा प्रसार करायचा आहे, त्याच्यानंतर शाश्वत पर्यावरणाचा विकास करायचा आहे आपल्याला, माता मृत्यूदर कमी करायचा, आणि जागतिक या सर्व गोष्टींसाठी जागतिक सहकार्य आणि त्यांचा सहभाग आपल्याला हवा आहे. तर हे इन्शुअर ऍग्रिकल्चर सस्टेनेबिलिटी हे याच्यामध्ये कुठेही नव्हतं. MDG हे 2000 मध्ये आलेले होते आणि ते 2015 या काळासाठी होते. 2015 मध्ये MDG ला SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स शाश्वत विकास ध्येय हे 2015 मध्ये आले आणि त्यांसाठी 2030 पर्यंत ती राहणार आहेत. तर एसडीजी, तर MDG आणि SDG वर दरवर्षी एक ना एक प्रश्न आहेच आहे. तर तुम्हाला एक्झामसाठी MDG करायचे, SDG टोटल 17 आहेत आणि 17 मध्ये 169 छोटे छोटे ग्रुप आहेत, म्हणजे मोठे 17 टार्गेट आहेत आणि त्याच्यामध्ये 169 हे छोटे टार्गेट्स दिलेले आहेत. तर हे 17 टार्गेट कोणते आहेत ते सुद्धा आपल्याला पाहून घ्यायचे आहेत. तर त्याची मी इमेज जर असेल ना तर ती इमेज तुम्हाला इथे दाखवून देतो. तर याचं उत्तर पद्धत वरीलपैकी सर्व 4. पुढचा प्रश्न होता त्यासाठी मी डायग्राम आणली होती. तर कोणते उद्दिष्ट नव्हते असं विचारलेलं आहे. तर आता 17 मध्ये आपल्याला काय गरिबी हटवायची आहे. येस, गरिबीचे उच्चाटन. त्याच्यानंतर असमानतेविरुद्ध संघर्ष, 10 मध्ये असमानतेविषयक संघर्ष, लिंगभाव असमानता, 5 मध्ये आहे लिंगभाव असमानता. तर हे होतं आरोग्य, शिक्षण सुधारणा, महासागर व जलसंरक्षण. आरोग्य कुठे आहे, इथे आहे, शिक्षण इथे आहे आणि महासागर इथे आहे. तर हे सुद्धा होतं. त्याच्यानंतर अविरत विकासासाठी जागतिक भागीदारी, पुरवठा आणि समिश्रणाची प्रभावी सूचना. ऑप्शन गोल क्रमांक 17 ग्लोबल पार्टनरशिप विषयी बोलतो. पण इथे कुठे अतिरेकी संघटनावर बंदी आणि पराक्रमणावर बंदी कुठलाही गोल नाहीये, त्याच्यामुळे ड हे उत्तर असणार आहे माझं. बरोबर. तर पर्याय क्रमांक 4 इथे नाहीये. हे 4 उत्तर आहे का तुमचं, अबकडे 4 नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये ड दिले, म्हणजे सॉल्व्ह करताना सुद्धा काळजीपूर्वक आणि व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करायचा आहे, जेणेकरून तुमचा हक्काचा मार्ग गेलेला नाही. म्हणजे प्रश्न सॉल्व्ह केला पण उत्तर गोल करताना चूक करून टाकलो, काय अर्थच राहत नाही ना. म्हणजे आपली मेहनत सुद्धा वाया गेली, आणि ती मेहनत वाया गेलीच, वेळ वाया गेलाच, तो टाइम तर गेलाच, पण सोबत तो निगेटिव्ह पेनल्टी देऊन गेला आपल्याला, है की नाही. म्हणजे नुकसान करून गेला तो. म्हणजे आपण योग्य आणून सुद्धा व्यवस्थित न बघल्यामुळे आपलं उत्तर चुकलं. आपण इथेच घाईगडबडीत केलं, इथं डी आहे, हा चला हेच उत्तर आहे आणि 4 नंबरला गोल करणार. पण ऍक्च्युली ड हे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. तर सॉल्व्ह करताना सुद्धा व्यवस्थित करायचं. आता हे 17 ला 17 गोल तुम्ही पाठच करून चला येणाऱ्या राज्यासाठी. दरवर्षी MDG आणि SDG वर प्रश्न आहे, म्हणजे या गोष्टीला तुम्ही नेग्लेक्ट करू नका, दुर्लक्षित करू नका. हे गोल पाठ असू द्या. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार पुढील शहरे व त्यांची लोकसंख्या यांची योग्य जोडी लावा. हा प्रश्न ना लॉजिक प्लस इलिमिनेशन मेथड या दोघांचं ऍप्लिकेशन आहे बघा, या दोघांना लावायचं. आता तुम्हाला हे सगळी आकडेवारी माहित असावी आहे काय माझं म्हणणं नाही, पण तुम्हाला जे काही प्रमुख शहर आहे आणि त्यांची लोकसंख्या, त्यांची पॉप्युलेशन, त्यांचं काय म्हणतो आपण लिंग गुणोत्तर हे माहित असावं. हे म्हणजे परीक्षेसाठी करून जाताना ही आकडेवारी तुम्ही करून जा एक्झामसाठी. आता त्याच्यामध्ये लॉजिक असं आहे आणि इलिमिनेशन आहे, तुम्ही फक्त महाराष्ट्राचं चला, महाराष्ट्राची लोकसंख्या आकडेवारी केली असती, तुम्हाला हे एक जरी माहित असलं असतं मुंबईची लोकसंख्या किती आहे. तर मुंबईची लोकसंख्या सर्वात जास्त होती 18.4 मिलियन, म्हणजे दशलक्ष मध्ये होती ती. तर अचं 4 हवे, अचं 4 एकच होतं. इलिमिनेशन मेथड लावली आणि आपण लॉजिक, आता लॉजिक कसं मिळते सांगतो. इलिमिनेशन मेथड लावलं, मला माझं उत्तर भेटून गेलं. बरोबर. आता लॉजिकने उत्तर कसं भेटणार, तुम्हाला एवढं माहिती आहे की सर्वात जास्त लोकसंख्या मुंबईची आहे, त्याच्यानंतर दिल्ली, हे 2 शहर मोस्ट पॉप्युलर शहर आहेत. म्हणजे तर सगळ्यात जास्त लोकसंख्या असणार शहर आपण मुंबईला देऊया. जर तुम्हाला महाराष्ट्राची माहित नव्हती, तुम्हाला लॉजिकच लावायचं होतं. सगळ्यात जास्त लोकसंख्या, आता इथं अचं 3 दिले, अ ला 3 16.8 होती, पण अचा एक मुंबईची लोकसंख्या 8.7 असेल का हो. तर हा ऑप्शन मध्ये काही सेन्स नाही. आणि मुंबईची लोकसंख्या 14.1. आता मुंबईपेक्षा चेन्नई, कलकत्त्याची लोकसंख्या जास्त असेल का, शक्यच नाही ना. मुंबई आणि दिल्ली सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहेत, त्याच्यामुळे मी 2 पण म्हणजे लॉजिक लावून इलिमिनेट करतोय, म्हणजे लॉजिक लावून इलिमिनेट करतोय. आता हा अ आणि ब मध्ये कन्फ्युजन होऊ शकते, दिल्ली आणि मुंबईमध्ये टफ रेस आहे. पण क ला काय दिले 2, कलकत्त्याला 2. आता कलकत्त्याचा 2 1 2 1 इथे आहे, म्हणजे या 2 पैकी माझं कुठेतरी उत्तर असणार. मी अगेन 50-50 ची पॉसिबिलिटी तयार करतोय की नाही, लॉजिक लावून आणि इलिमिनेशन मेथड आपण सुद्धा. तर आता अ चं 4 की अ, पण तुम्हाला माहिती आहे मुंबई ही सगळ्यात पॉप्युलस सिटी आहे भारतातली, ठीक आहे. जगाच्या आर्थिक राजधानी म्हणतो, विविध भागातून लोक तिथं काम करण्यासाठी येतात. तर मुंबईची घनता ही सगळ्यात जास्त असणार, त्याच्यामुळे अ चं 4 म्हणून पर्याय क्रमांक 4. म्हणजे इलिमिनेशन मेथड आणि लॉजिक हे दोन्हीही वापरून आपण आपलं उत्तर योग्य आणलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे सन 1991 मध्ये LPG जे प्रतिमान आणलं होतं, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, LPG ज्याला आपण मराठीमध्ये खाऊजा धर्म म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, हे जे मॉडेल आपण घेतलं होतं प्रतिमान डॅश डॅश यावेळी अर्थमंत्र्यांनी अंमलात आणलेलं आहे. आता इथं अर्थमंत्री विचारले होतो 1991 ला. PV नरसिंहराव हे प्राईम मिनिस्टर होते आणि मनमोहन सिंग हे त्यावेळेस फायनान्स मिनिस्टर होते, FM.
फायनान्स मिनिस्टर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हे उत्तर होतं त्याचं. पुढचा प्रश्न आहे 11व्या योजनेसंदर्भात हा प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणतोय 11व्या योजनेत अंतर्गत सर्वसमावेशकता दर्शवणारी मोजता येण्यासारखी काही लक्ष्य उद्दिष्ट समाविष्ट केली होती, ती कोणती होती असं विचारलेलं आहे. तर म्हणजे जी काय आपण टार्गेट घेतली होती ती टार्गेट कोणती कोणती विचारलेलं होतं. आता हे कसं आहे माहिती का, लॉजिकवाला प्रश्न आहे. जर आपल्याला डेव्हलपमेंट करायची, कारण पंचवार्षिक योजनेचा प्लॅनच काय होतं की आपल्याला विकास करायचा होता. तर विकासासाठी काय करायचं, आपल्याला पायाभूत सुविधांची निर्मिती करायची, गरीब उत्पन्न यांच्यातली असमानता दर्शवणारी किंवा मोजता येण्यासारखी काही लक्ष ठेवले होते, ते आकडेवारी घ्यायची. पर्यावरणाचा ऱ्हास किती होत चाललाय याची आकडेवारी पाहिजे, आणि शिक्षण आरोग्यामध्ये किती टक्के आपण लिटरसी रेट आहे, आपल्याकडे आरोग्य किती प्रमाणात होत चाललेलं आहे, त्या सर्वांची आकडेवारी पाहिजे ना डेव्हलपमेंट करण्यासाठी. तर सिंपल लॉजिक वाला होतं ब कड याचं उत्तर होतं. सेम 11व्या पंचवार्षिक योजनेवर 2021 मध्ये प्रश्न विचारलाय. म्हणजे हा 2019चा प्रश्न, एक वर्ष गेला मदत आणि 2021 ला त्याने प्रश्न विचारलेला आहे. तो प्रश्न काय आहे तो मी तुम्हाला इथे दाखवून देतो. हा तो प्रश्न आहे, तुम्ही इथे पाहू शकता. मी त्याला मोठा करतो खाली मराठीमध्ये. 2021चा प्रश्न 41 नंबर दिलाय. 11व्या पंचवार्षिक योजना, अगेन 11व्या योजनेवरचा प्रश्न होता. या योजनेअंतर्गत देखरेख व मोजमाप करता येण्यासाठी 27 उद्दिष्टांचे लक्ष्य किती मुख्य गटात करण्यात आलेलं होतं. तर सरळ उत्तर होतं 6 गटामध्ये करण्यात आलं. किती लक्ष होते, 27 लक्ष होते. तर यावेळेस त्यांनी लक्ष मोजण्या येण्यासारखे विचारले, आणि यावेळेस किती गटात होते ते एवढं सिंपल चेंज केलेलं आहे. म्हणजे प्रश्न थीम कशी रिपीट होते, पीवायक्यूचं अनालिसिस आपल्याला काय करायचं हे याच्यावरून कळतंय. बरोबर आहे. तर पीवायक्यूचं अनालिसिस हे आपल्याला इलिमिनेशन मेथड मध्ये प्रश्न योग्य उत्तरापर्यंत जाण्यासाठी मदत करते, आणि त्याच्यातून आपल्याला मोस्ट रिपीटेड थीम कोणते हे घेते. आता प्लॅनिंग कळालेली आहे, पॉप्युलेशन कळाली, एसडीजी एमडीजी कळालेली आहे की नाही. तर त्याच्यामुळे आपण आता पीवायक्यू अनालिसिसला करताना महत्वाचे टॉपिक वगैरे कळले ना, त्याच्यानंतर त्यांचं रॅपिड रिव्हिजन करून घ्यायचं परीक्षेला जाण्याच्या अगोदर. त्याचं पर्याय क्रमांक उत्तर ब कड सर्व. पुढचा प्रश्न आहे वित्तीय सर्वसमावेशतेसाठी प्रधानमंत्री जनधन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू करण्यात आली होती. आता त्या वर्षी या योजनेला 5 वर्ष पूर्ण झाले होते. देअरफॉर म्हणून ही स्कीम तारीख विचारलेली होती. आता कोणती तारीख असेल ज्या दिवशी करण्यात आलेली होती. तर सर्व ऑप्शन 2014 5 वर्ष झाले होते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 28 ऑगस्ट रोजी ही स्कीम लॉन्च करण्यात आली. आता 10 वर्ष होतात या योजनेला. जनधन योजनेवर त्याने पुन्हा एकदा प्रश्न विचारला होता. तर तो प्रश्न काय तो मी तुम्हाला इथे दाखवून देतो. तर तुम्ही पाहू शकता या योजनेला 5 वर्ष पूर्ण झालेली होती. तर पाहू शकता या योजनेला 5 वर्ष पूर्ण झाली होती. 5 वर्ष पूर्ण झाली होती 2019 ला, कारण ही 14 ची योजना होती. 19 मध्ये विचारला 5 वर्ष. सेम तसेच 10 वर्ष होत आहेत पूर्ण, 15 वर्ष होत आहेत अशा गोष्टी. आता सिक्कीम हे जे राज्य आहे याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत 2025 मध्ये. 1975 ला आपण त्याला 35वी घटना दुरुस्ती झाली होती. त्याच्याने आपण सहकारी राज्याचा दर्जा दिला होता, आणि 36व्या घटना दुरुस्तीने पूर्ण राज्याचा दर्जा दिलेला आहे. तर ह्या घटना दुरुस्तीला फरक पाहिजे लक्षात घ्या. सिक्कीम हे 22वे राज्य आहे, 22nd स्टेट आहे जे भारतीय संघ राज्यात स्थापित होणार आहे. तर सिक्कीम विषयी तुम्ही अजून माहिती व्यवस्थित घेऊन चला. आता जी हे प्रधानमंत्री जनधन योजना आहे त्याच्यावर त्यांनी एकदा अगोदर प्रश्न विचारला होता. तर तो प्रश्न कुठला तो मी तुम्हाला इथे दाखव. तर तो प्रश्न इथे आहे, हा बघा, हा तो प्रश्न आहे. 44 क्रमांक इथे त्याला नाव दिलेलं आहे. तर प्रधानमंत्री जनधन योजना कशासाठी सुरू करण्यात आली, इथे त्यांनी कोणत्या दिवशी सुरू करण्यात आली हे विचारलेलं आहे, आणि ते कशासाठी, म्हणजे इथे त्याचं टार्गेट काय होतं. टार्गेट्सवर त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. तर टार्गेट काय होतं इथे बघा, वित्तीय समावेशन त्यांनी त्याच्या नावातच दिलेलं आहे. वित्तीय समावेशन करायचं आहे, तर इथं वित्तीय समावेशन करायचं आहे. येस. त्यानंतर वित्तीय साक्षरता करायची, फायनान्शियल इन्क्लुजन, फायनान्शियल लिटरसी करायचे, आणि विम्याचे कवच जे इन्शुरन्स वगैरे करायचे ते पण करायचे. पण प्रधानमंत्री हे पीक विमा आहे का, तर पीक विम्यासाठी सेपरेट योजना होती, प्रधानमंत्री फसल विमा योजना, हे की नाही. तर पीक विमा फक्त याच्यामध्ये नव्हतं. तर सेम रिपीट कशी होते थीम हेच बघा. हा 2023 चा प्रश्न आहे. 23 मध्ये येईल 10 वर्ष पूर्ण झाले ना, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22 आणि 23 मध्ये 10 वर्ष पूर्ण झाले तेव्हा प्रश्न विचारला होता. तर सेम अशाच गोष्टी ज्यांना 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष पूर्ण होतात त्या तुम्हाला करून जायचे. आता मी हे स्क्रीनशॉट इथून रिमूव्ह करतो. आपण इथं सिक्कीम विषयी बघितलेलं आहे. तर तुम्हाला ही सिक्कीमची माहिती महत्वपूर्ण असणार आहे येणाऱ्या एक्झामसाठी. सेम तसंच 2005 चे कोणते कायदे आहेत का, जसं की नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आहे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, त्याच्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन RTI, हे की नाही, माहितीचा अधिकार 2005 च आहे. त्याच्यानंतर मनरेगा 2005 मध्ये आलेली होती, म्हणजे 5-6 मधला ती गोष्ट आहे. त्याच्यानंतर 15 मध्ये नीती आयोग 1 जानेवारी 2015 ला नीती आयोग आला होता, त्याला 10 वर्ष कंप्लीट होत आहेत 2025 मध्ये. तर नीती आयोगाविषयी सुद्धा माहिती करा. नीती आयोगाची रचना, नीती आयोग कशा पद्धतीने काम करते, त्याची रचना कशी आहे, त्याची कार्यप्रणाली कशी आहे, कोणाच्या अंडरमध्ये नीती आयोगाचे चेअरमन कोण असतात, तर प्रधानमंत्री त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात नीती आयोगाचे, ठीक नाही. तर अशा प्रकारे नीती आयोगाविषयी सुद्धा महत्वाची माहिती घेऊन चला. पुढचा आणि 100वा प्रश्न आहे
जमीन सुधारण्याच्या व्याप्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टी समाविष्ट होत्या असे म्हणलेलं आहे. म्हणजे लँड रिफॉर्म्स मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड होत्या. तर मध्यस्थांचे उच्चाटन करायचे होते. यस. ॲबोलिशन ऑफ इंटरमिडिएट्स, कुळ कायद्यामध्ये सुधारणा करायची होती. टेनन्सी ऍक्ट मध्ये रिफॉर्म्स करायचे होते. जमीन धारणा कायदा, ज्याला आपण लँड सिलिंग्स ऍक्ट म्हणतो, खूप गाजलेला ऍक्ट आहे, तो करायचा होता. आणि ऑर्गनायझेशन ऑफ कोऑपरेटिव्ह फार्मिंग म्हणजे सहकारी शेतीचं होतं, हे सुद्धा आपल्याला रुजू करायचं होतं. तर वरीलपैकी सर्व उत्तर आहे याचं, ऑल द अबो. सेम प्रश्न 2023 ला रिपीट झालेला आहे. 2019 चा प्रश्न आहे, सेम ऍज इट इज प्रश्न रिपीट झालेला आहे, फक्त एक ऑप्शन चेंज आहे. तो क्वेश्चन पण मी तुम्हाला इथे दाखवून देतो. तर तुम्ही पाहू शकता इथं, हा तो प्रश्न आहे, भूसुधारणावरचा प्रश्न आहे. जेव्हा मी 2023 अनालिसिस कडे सांगितलं होतं, तेव्हा सांगितलं होतं की 2019 ला हा प्रश्न आलेला आहे, ऍज इट इज प्रश्न होता, जशाला तसा सेम तसाच प्रश्न. खालीलपैकी कोणते प्रमुख धोरण हस्तक्षेप हे भूसुधारणांचा भाग होते, इथे त्याची झाले कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात. मध्यस्थांचे निर्मूलन, कुळपद्धती सुधारणा, कमाल जमिनीमध्ये धारणा आणि भूमिधारणाचे केंद्रीकरण. फक्त हा एक वेगळा होता इथे. इथे सहकारी शेतीचे संघटन दिले. वरचे 3 जर बघाल तुम्ही, ॲबोलिशन ऑफ इंटरमिडिएट्स, टेनन्सी रिफॉर्म्स, फिक्सिंग लँड सिलिंग, जशाला तसे इथे दिले आहेत. इंग्लिश मध्ये पण तुम्ही पाहू शकता, हे जशाला तसे इथे दिलेले आहेत. म्हणजे प्रश्न कसे रिपीट होतात हे तुम्हाला कळलं का पीवायच्या अनालिसिस वरून. इंग्लिश ॲबोलिशन ऑफ इंटरमिडिएट दिलेलं आहे. टेनन्सी रिफॉर्म, फिक्सिंग लँड रिफॉर्म का सिलिंग ऑन लँड होल्डिंग, सिलिंग ऑन लँड, जशाला तसा रिपीट झालेला आहे. त्याच्यामुळे पीवायक्यू अनालिसिस आपल्याला हे करत जायचं आहे, जेणेकरून आपल्याला माहिती तर भेटत जाते, आणि जर रिपीट झाला क्वेश्चन तर 100% आपलं उत्तर येणार आहेच म्हणजे आहेच, ज्याच्यामध्ये आपल्यामध्ये कुठलीही चूक होणार नाही. तर हे होतं 2019 पेपरचं कम्प्लीट अनालिसिस. तर आता आपण 2019, 20, 21, 22, 23 आणि 24 अशा 6 पेपर्सचं कम्प्लीट अनालिसिस केलेलं आहे, इन डिटेल, इन डेप्थ, विथ प्रूफ. तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ लेक्चरमध्ये स्क्रीनशॉट वगैरे दाखवून, एक्झाम्पल्स दाखवले, चार्ट्स दाखवले, सगळं काही दाखवून कम्प्लीट 6 पेपरचं अनालिसिस केलेलं आहे. आता 28 सप्टेंबरला एक्झाम होणार आहे, तर त्याच्यासाठी तुमची सर्व तयारी झालेली असेल. आता जवळपास आज 30 ऑगस्ट तारीख आहे बघा, इथे 30 ऑगस्ट तारीख आहे, इथे वर दाखवते कोपऱ्यामध्ये 30 ऑगस्ट ही तारीख आहे. तर 30 ऑगस्टला मी एक लेक्चर रेकॉर्ड करते, उद्या 31 तारखेला मी अपलोड करेल. तर परीक्षेला एक तुम्हाला कम्प्लीट 27 दिवस अगोदर हे सिरीज बघायला भेटणार आहे, कम्प्लीट 6 लेक्चरची, ठीक आहे नाही. तर तुम्ही कम्प्लीट हे 600 क्वेश्चनचं डिटेल अनालिसिस बघून घ्या, येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप फायदेशीर राहणार आहे. मी खूप साऱ्या महत्त्वाच्या करंटमध्ये असलेल्या गोष्टी, हे जे काय 6 पेपरचे व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड करतो त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. तुम्हाला उदाहरण दिले आहेत, लाईव्ह उदाहरण दिले आहेत, प्रश्न कसे रिपीट होतात, इलिमिनेशन मेथडचं लॉजिक कसं लावायचं आहे, मॅच द पेअरचे प्रश्न सॉल्व्ह कसे करायचे, एक्स्ट्रीम स्टेटमेंटचं लॉजिक कसं लावायचं आहे, तर या सर्व काही गोष्टी मी याच्यामध्ये डिस्कस केलेल्या आहेत. आणि महत्त्वाच्या गोष्टी कुठले कुठले टॉपिक आहेत, जे मोस्ट प्रोबेबल टॉपिक आहेत, जसं की सिक्कीमवर प्रश्न येऊ शकतो, 50 वर्ष पूर्ण झाले, नीती आयोगावर प्रश्न येऊ शकतो. तर अशा प्रकारे एसडीजी, एमडीजी हे थीम रिपीट होणार आहे. तुम्हाला एसडीजी, एमडीजी इथे चार्ट पण दाखवून दिलेला आहे. हे 17 गोल्स तुम्ही पाठ करून चला परीक्षेसाठी, ठीक नाही मित्रांनो. तर तुम्हाला खूप जास्त बेनिफिट होणार आहे या सिरीजचा. आपल्या मित्रांपर्यंत ती शक्य होईल तेवढी पसरवा, शेअर करा आपल्या मित्रांना. तुम्ही जर फर्स्ट टाइम याला व्हिजिट करत असाल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप मेहनत लागते मित्रांनो या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. तर या मेहनतीला तुम्ही काय म्हणतो, तुम्ही थोडीशी व्हॅल्यू द्या. आपलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून या सिरीजचा तुम्हाला फायदाच होईल. तर धन्यवाद मित्रांनो. आपण आतापर्यंत कम्प्लीट 6 पेपरचं अनालिसिस केलेलं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आणि या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका.